एके दिवशी सर्व भिक्षू भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. काही वेळाने भगवान बुद्ध आपल्यासोबत एक दोरी घेऊन आले. भगवान बुद्धाच्या हातात दोरी पाहून सर्व भिक्षूंना आश्चर्य वाटले. भगवान बुद्ध आपल्या आसनावर बसले आणि त्यांनी दोरीच्या एका पाठोपाठ एक 3 गाठी बांधल्या. त्यानंतर त्यांनी भिक्षूंना विचारले की ही दोरी तीच आहे का जी गाठ बांधण्याच्या अगोदर होती. एक भिक्षू म्हणाले, याचे उत्तर देणे थोडे अवघड आहे. ते आपल्या दृष्टीवर निर्भर करते. तसे पाहिले तर दोरी तीच आहे, त्यात काही फरक नाही. दुसऱ्या एका भिक्षूने म्हटले, आता त्यात 3 गाठी बांधण्यात आल्या आहेत ज्या सुरुवातीला नव्हत्या, त्यामुळे आपण त्याला बदल म्हणू शकतो. इतर काहींनी सांगितले, खरे तर दोरी तीच आहे पण बदलल्यासारखी दिसत आहे, पण दोरीचे मूळ स्वरूप बदलले नाही. भिक्षूंचे उत्तर ऐकून भगवान बुद्धाने सांगितले, तुम्ही सर्वजण बरोबर बोलत आहात. आता मी या गाठींना सोडतो. ते बोलून भगवान बुद्ध दोरीच्या दोन्ही टोकांना धरून उडू लागले. भगवान बुद्धाने विचारले, या पद्धतीने दोरीच्या गाठी सुटतील का. सर्व भिक्षू म्हणाले, नाही. असे केल्याने गाठी आणखी टाईट होतील आणि त्यांना सोडविणे आणखी अवघड होऊन बसेल. भगवान बुद्ध म्हणाले, ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न. या गाठींना सोडण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. भिक्षूंनी सांगितले, आपल्याला या गाठींना काळजीपूर्वक पाहावे लागेल, ज्यामुळे आपण जाणू शकू की त्यांना कशा प्रकारे बांधण्यात आले होते. यामुळे आपण गाठींना सहज सोडू शकतो. बुद्ध या उत्तराने समाधानी झाले. त्यांनी सांगितले, ही गोष्ट खरी आहे. आपण अडचणीत अडकतो आणि कारण जाणल्याशिवाय त्याचे उत्तर शोधायला जातो. खरे तर आपल्याला अडचणीचे मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. जेव्हा समस्येचे कारण लक्षात येईल तेव्हा त्यांना सोडविणे खूप सोपे जाईल.